धुळे तालुक्यातल्या नंदाळे बुद्रुक या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कहर केला असून एकाच रात्रीत 3 ठिकाणी चोरी केली आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 6 तोळे सोने, 60,000ची रोकड, दानपेटीसह देवाची डोळे चोरट्यांनी चोरून नेल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे। गावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीची घटना घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकचा तपास तालुका पोलीस करत आहे। घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी गावात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास बाळू हिलाल पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या मागच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। कपाटातील 6 तोळे सोने व 39,000 रुपयांची रोकड चोरून नेली। तिथून पुढे चोरट्यांनी निखिल भीमराव माळी या सेवानिवृत्त सैनिकाच्या घरावर आपला मोर्चा वळवला। त्या ठिकाणी देखील घराच्या मागील बाजूने आत प्रवेश करत सामान अस्ताव्यस्त केले। मात्र त्या ठिकाणी काहीच मिळून न आल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील श्रद्धास्थान असलेल्या चांग सुलतान देवाच्या मंदिराकडे वळविला। त्या ठिकाणी दानपेटीतील 15 ते 20,000 रुपये रोकड व देवाचे चांदीचे डोळे देखील चोरट्यांनी काढून पलायन केले आहे। 3 ठिकाणी चोऱ्या झाल्या रात्री। एक निखिल भीमराव वाघ, बाळू हिलाल पाटील आणि देवाचं एक चांग सुलतानचं मंदिर आहे, तिथं दानपेटी चोरून त्यांनी तिथला माल घेऊन गेले, पैसे वगैरे। आणि निखिल भीमराव वाघ यांच्या घरात जास्त काही रक्कम न आढळल्यास तिथं मालमत्तेची नासधूस केली। आणि बाळू हिलाल पाटील यांच्या घरात 6 तोळे किमतीचे सोनं, 6 लाख रुपये, कमीत कमी 6-7 लाख रुपये किंमत त्याची, परिस्थिती त्यांची शेती करता त्यांची परिस्थिती नसल्यानंतर सुद्धा त्यांनी ते त्यांच्या 20 वर्षापासून 5 ग्रॅम 10 ग्रॅम असं सांगून ठेवलेलं सोनं आणि 39,000 रुपये रोख कॅश त्यांच्या घरातून ही मालमत्ता रात्री 2 ते 3च्या सुमारास चोरून गेलेली आहे। असं ते थोडं कारण की 1 वाजेपर्यंत गावात जागं होतं लोक। मग ही अशी भीती गावात आता नागरिकांना पसरली। सकाळी 5-6ला जेव्हा गावात माहीत पडलं तर पहिल्यांदाच ही चोरी झाली तर गावात सुकसुकाट झाला की बुवा असं आपल्या लहानशा गावात एवढी चोरी होणं हे लोकांना चुकीचं वाटतंय की बुवा असं व्हायला नको। त्याच्यामुळे प्रशासनाने नंदाळे गावाकडं लक्ष देऊन ह्या गुन्ह्याचा तपास लावावा ही नंदाळे गावातर्फे आणि नंदाळे गावाच्या सरपंचाच्या वतीने मी शासनाकडे मागणी करतो। पोलिसांनी पंचनामा केला, गुन्हा दाखल करायला आता आम्ही जातोय तिथं। काय मागणी? आम्हाला आमचा घरातून जी चोरी झाली त्याचा तपास पोलिसांनी त्वरित लावावा आणि त्यांचं जे गेलेल्या वस्तू आहे त्यांना त्वरित मिळावं हीच शासनाकडे आमची जबाबदारी आणि याच्या पुढे अशी चोरी होणार नाही, शासनाने दुर्लक्ष नाही करावं हीच आमची एक शासनाकडे मागणी। एकाच रात्री 3 ठिकाणी झालेल्या चोरीमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बाळू हिलाल पाटील यांच्या कपाटातील ड्रॉवर व मंदिरातील दानपेटी काही अंतरावरच मिळून आल्याने पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे। या चोरीच्या घटनेतून चोरट्यांनी देवाला देखील सोडलं नसल्याचं दिसून आलं आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहादा येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक व सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसाठी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे। 2 वर्षात सकारात्मक कामं करून लोकांच्या समस्या सोडवून पक्ष वाढवा, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं आश्वासन देखील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं आहे। यावेळी शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात टीका केली आहे। किरकोळ वाद वगळता पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे। यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील एक दिलाने व जोमाने काम करण्याचा शब्द शिंदे यांना दिला आहे। प्रश्न काय असतात हे सध्या राज्यकर्त्यांना माहीत पडलेलं आहे।
ज्या ज्या वेळेला अशी वेळ येतात त्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे भावनिक प्रश्न करायचे, तेढ निर्माण करायची आणि सत्ता घ्यायची. आज मला सांगा 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी काय, हा निर्णय अबाधित अजूनही प्रश्न आहे. आता भारत पाकिस्तानच्या बाबतीमधला मॅच जो होत असेल तर तमाम भारतीयांच्या मनामध्ये ज्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हल्ला केला हे सिद्ध झालं. त्या पाकिस्तानच्या बरोबर लढाई करायची भाषा आम्ही करतो, त्या पाकिस्तानच्या बरोबर आपण का खेळतो, हा सर्वसामान्य देशातल्या असलेल्या जनतेचा प्रश्न आहे. शिवसेने यासाठी आंदोलन घेतलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे सिंदूर बचाव असं काहीतरी आंदोलन घेतलेलं आहे. मला वाटतं की आता लोकांमध्ये हे जाऊन सांगावं लागेल की राजकारणासाठी फक्त शत्रुत्व आहे, बाकीच्या साठी शत्रुत्व नाही. हे जर आम्ही सिद्ध करू शकलो तर मला वाटतं की आणि या असलेल्या याच्यावर भारताने भाग घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आता निर्णय केंद्राने घ्यायचा आहे, पंतप्रधानांनी घ्यायचा आहे. मला वाटतं की ते काय निर्णय घेतात त्याच्याकडे आम्ही बोलू. शेवटल्या विरोधकांनी राहुल गांधींच्या असलेल्या प्रश्नाला पाठिंबा दिला. संसदेमधले सगळे विरोधक पक्ष एकत्र आले, त्यांनी निवडणूक आयोगाच्या बरोबर मोर्चा काढला, राष्ट्रपतींच्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे. माझं माहितीप्रमाणे यावर आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की वोट चोरीच्या संदर्भामध्ये 75 लाख मतं जर या 65 लाख मतं जर या आमच्या महाराष्ट्रामध्ये आली असतील तर मला वाटतं की त्याची आम्ही शोध घेतोय. हे करत असताना मी आता परत एकदा सांगतो, ज्या जनतेची भीती सत्तारूढ पक्षाच्या लोकांना सरकारला राहिलेली नाही, त्यांना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वेगवेगळ्याचे प्लॅनिंग करून ते सत्तेमध्ये येत आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं परत एकदा क्रांतीची गरज आहे. जनतेने क्रांती केल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही. त्याचा आम्ही आता प्रचार करून लोकांना क्रांतीसाठी उभं करण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं की मी त्या खासदारांशी, काँग्रेसची आणि आमदारांशी पण बोलणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की आमच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा आपल्याला निवडणुकीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही विकास काम असतील व त्यांच्या अडचणी असतील, महाविकास आघाडी म्हणून त्यांना सहकार्याची भूमिका करावी. बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारची सहकार्याची भूमिका केली जाते. एकत्र आता काल आम्ही जळगावला आंदोलन केलं, त्यामध्ये काँग्रेस वगैरे सगळे शिवसेना वगैरे आम्ही एकत्रपणे आंदोलन केलं. तिथे एक वाक्यच आहे, नंदुरबार मध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विश्वासात घेतलं पाहिजे किंवा विकास कामं किंवा कुठली अडचण असली तर खासदारांनी आमदारांनी मदत केली पाहिजे. मी त्यांच्याशी बोलेल. त्यांनी जर सहकार्याची भूमिका घेतली तर ठीक, नाही घेतली तर मग आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी स्वतःच्या ताकदीवर एकला चरोरीत जावं लागतं. विकास आघाडीमध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि त्यांच्यावर अनेक पक्ष आहेत, शेका पक्ष वगैरे असे मित्र पक्ष आमची एकत्र महाविकास आघाडी आहे. ही महाविकास आघाडी वाटचाल करत असताना कोणाशी कोणी चर्चा करत आहे याच्याबद्दल अजूनही आमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला नाही. त्यांची ज्या वेळेला अशा प्रकारची अधिकृत अशा प्रकारची घोषणा होईल त्यावेळेला आदरणीय पवार साहेब आम्ही सगळे बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ. तत्पूर्वी आम्हाला असं वाटतं की या देशामधल्या राज्यामधल्या विरोधकांचं मत विभाजन होऊ नये, त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. ज्यावेळेला असा प्रस्ताव येईल त्यावेळेला चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. 100% आम्ही कृती आराखडा तयार केलेला आहे. मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही राजकारणापेक्षा त्या समाजाला वेगवेगळ्या राजकारणात वापरण्यापेक्षा आम्ही त्यांना त्यांची असलेल्या अडचणी, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचं काम करणार आहे. आम्ही गैरव्यवहार या आदिवासी विभागाचा नाही, महाराष्ट्रात अनेक गैरव्यवहार आहे, पण सरकारमधले मंत्री किती काय केलं तरी त्यांना पाठीशी घातलं जातं. सरकार भीतीच राहिलेली नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन 100% आदिवासीच्या विभागातून आम्ही करू. आदिवासी विभागामध्ये ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल त्याच्या विरुद्ध आवाज 100% उठवला पाहिजे. प्रतिनिधी शाबीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.
भाजपाच्या माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे यांच्या 16 वर्षीय विराज सोनल शिंदे या मुलाने सायंकाळच्या सुमारास स्नेहनगरमधील राहत्या घरातच आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या घराजवळ गर्दी केली होती, तर अनेक राजकीय नेत्यांनी शिंदे यांच्याकडे धाव घेतली होती। विराज हा धुळ्यातल्या प्रख्यात SVKM या शिक्षण संस्थेत इयत्ता 10वीच्या वर्गाचे शिक्षण घेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। मात्र त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मराठा आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिलेल्या स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या वारसांना आर्थिक मदतीसह शासकीय नोकरी द्या, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे। यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावे या मागणीकरिता मागच्या वर्षी धुळ्यात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनादरम्यान राजाराम पाटील यांना आंदोलनस्थळीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता। धुळे जिल्ह्यातल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी राजाराम पाटील हे ठरले होते। त्यामुळे आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या व सरकारच्या निकषानुसार स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या वारसांना आर्थिक मदतीसह शासकीय नोकरी द्या, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। कार्यालयात आमचे मराठा आंदोलक कैलासवासी राजाराम पाटील यांचं 10/9/1923ला दुःखद निधन झालं होतं। 10/9/23ला आमचं सकल मराठा समाजातर्फे जेल रोड येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू होतं आणि या आंदोलनामध्ये आमचे मित्र कैलासवासी राजाराम पाटील हे सक्रिय आमचे कार्यकर्ते होते आणि वेळोवेळी आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता। 10 तारखेला आंदोलनास्थळी त्यांनी जोरदार भाषणबाजी केली, घोषणाबाजी केली आणि शासनाचा त्या ठिकाणी धिक्कार केला। ते तीव्र शब्दात धिक्कार केला आणि त्यावेळेस घोषणा देत असताना त्यांना छातीमध्ये दुखायला लागलं। त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली की तुम्ही दवाखान्यात जा किंवा घरी जाऊन आराम करा। तर त्यांनी सांगितलं की कदाचित मला ॲसिडिटी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं, परंतु सर्वांच्या आग्रहाखातीर शेवटी ते घरी गेले। घरी गेल्यानंतर त्यांना जास्त त्रास झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, पण दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती। हा धुळे जिल्ह्यातला आमचा पहिला शहीद आहे राजाराम पाटील आणि त्यावेळेस आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं होतं की राजाराम पाटील यांना शहीद घोषित करा आणि शासनाच्या वतीने त्यांना आर्थिक आणि त्यांच्या कुटुंबाला वारसाला शासकीय नोकरीत सामावून घ्या अशी विनंतीसुद्धा आम्ही त्यावेळेस केली होती। आणि आज पुन्हा ज्यावेळेस शासनाकडून परिपत्रक निघाले किंवा माहिती बाहेर आली तर त्या माहितीमध्ये कैलासवासी राजाराम पाटील यांचं नाव वगळण्यात आलेलं आमच्या लक्षात आलं आणि ह्या भावना पोहोचवण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की परत याची तपासणी करावी आणि आम्ही 13 पानांचे पुरावे या आमच्या पत्रासोबत शासनाला आता दिलेले आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की याची दखल घेऊन हे प्रकरण आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ असं आम्हाला आश्वासन मिळालं आहे। जर कदाचित अशा प्रकारच्या त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शासनाकडे, समितीकडे, उपसमितीकडे आणि आमचे नेते मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यापर्यंत आम्ही भिडून या गोष्टीचा न्यायनिवाडा 100% करणार। या प्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, ॲडव्होकेट नितीन पाटील, रवींद्र शिंदे, गोविंद वाघ, ॲडव्होकेट सुनील ठाणगे, अर्जुन पाटील, नाना कदम, वामन मोहिते, सुनील पाटील, भैया शिंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
96 विद्यार्थ्यांना केवळ 2च शिक्षक ज्ञानदान करत असल्याचं समोर आलं आहे। ही परिस्थिती आहे शिरपूर तालुक्यातील पिळोदा जिल्हा परिषद शाळेची। वास्तविक पाहता 96 विद्यार्थ्यांना 4 शिक्षक बंधनकारक असताना केवळ 2च शिक्षकांवर येथे ज्ञानदानाचं काम होत आहे। शिक्षणाचं माहेर घर असणाऱ्या शिरपूरमध्ये अशी परिस्थिती असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिरपूरचे लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नसल्याचा आरोप शिरपूर तालुका वंचितने केला आहे। गेल्या 2 वर्षांपासून शाळेला शिक्षकांची नेमणूक करावी असं अनेक वेळा निवेदन व तक्रारी प्रशासनाला केल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत या शाळेकडे दुर्लक्ष का करण्यात आले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र। मी अर्जुन वाघ, वंचित बहुजन आघाडी शिरपूर तालुका अध्यक्ष, पिळोदा तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा, या शाळेत पटसंख्येनुसार 96 ते 98 विद्यार्थी आहेत, तरीसुद्धा या शाळेत एकच शिक्षकाची नेमणूक केलेली आहे। मागच्या 2 वर्षापासून शिक्षकांची नेमणूक केलेली नाही आहे। तरी एका वर्गात 1ली ते 2रीच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवतो, त्याच्यानंतर 3री ते 4थीच्या वर्गात एका वर्गात दोन या 3री ते 4थी असे शिकवण्यात येतं। तर मला सांगा हे विद्यार्थी कसे शिकणार? आणि हे घोड मागच्या 2 वर्षापासून चाललेलं आहे। कुठे आहेत ते शिक्षणाचे आपण म्हणतो भाग्यविधाते अमरीशभाई पटेल, स्थानिक आमदार काशीरामदादा पावरा आणि या परिसराचे जिल्हा परिषदेचे सदस्य काय करतायत? झोपा काढतायत का जिल्हा परिषदेच्या शाळेत? लक्ष देत नाही। तरीसुद्धा आमची मागणी असेल, बाळासाहेब आंबेडकर रस्त्याची लढाई लढत आहेत। या पुरा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण तालुका आम्ही पिंजून काढलेला आहे। अशीच परिस्थिती पूर्ण तालुक्यामध्ये झालेली आहे। आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। आमचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर दादा वाघ यांनी सुद्धा हे आम्ही निवेदन दिलेलं आहे, तरी सुद्धा हे कुठलीही दखल घेते। वारंवार तक्रारी करतो आम्ही की या तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे, कुठं आहे ते शिक्षणाचे भाग्यविधाते अमरीशभाई पटेल काय करतायत, त्यांच्या तालुक्यामध्ये काय झालेलं आहे? स्थानिक आमदार कुठले लक्ष देत नाही आणि जिल्हा परिषद सदस्य कुठे ते कुठं झोपा काढतायत। त्या यांनी लवकरात लवकर इथं लक्ष द्यावं आणि हे विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, ऊसतोड अशा मुलांना तुम्ही शिकवत नाहीयेत। एक तालुक्यामध्ये काय चाललेलं आहे? या पुरा मुलांना तुम्ही का वंचित ठेवण्याचा संकल्प घेतला? जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा तुमचा काय संकल्प घेतला आहे का? या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर इथे लक्ष द्या। आणि शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आपण काय करत आहात? या वंचित मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघालेले आहेत का? जिल्हा परिषद शाळा आपल्याला बंद करायच्या आहेत का? मी या ठिकाणी आपल्याला मागणी करत आहोत, लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत इथे 4 शिक्षकांची नेमणूक लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि पूर्ण महाराष्ट्र जाम करू। बाळासाहेब आंबेडकर पर्यंत हे बातमी पोहोचू आणि पूर्ण महाराष्ट्र जाम करू, हे लक्षात घ्या। स्थानिक आमदारांना सुद्धा इशारा देतोय आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहे तो काय इथं लक्ष देत नाही? फक्त मतदान घेतल्या पुन्हा येतो का तो? कुठं आहे? त्याला सुद्धा माझा इशारा आहे। लवकरात लवकर या पिळोदा जिल्हा परिषद शाळेत त्यांनी भेट द्यावी आणि शिक्षकांची लवकरात लवकर नेमणूक करावी, हे असा मी इशारा देतोय। नाहीतर उद्रेक होईल आणि पूर्णशी जबाबदार शासन प्रशासन तीव्र आंदोलन छेडी बाळासाहेब पर्यंत ही बातमी। बाळासाहेब आंबेडकर रस्त्याची लढाई लढत आहेत। वंचित घटकांसाठी रस्त्याची लढाई चालू आहे। 1ली ते 2री पहिल्या 2 वर्गांना 1 शिक्षक व 3री ते 4थी या दुसऱ्या वर्गांना 2रा शिक्षक असे 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ 2च शिक्षक शिकवत असल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे या शाळेत शिक्षकांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे अशी मागणी वंचितने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर।
गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी ठाम मागणी सकल बंजारा समाज नंदुरबार जिल्ह्यातर्फे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे। निवेदनातील मुद्दे: महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटच्या नोंदीवर आधारित मराठा समाजातील कुणबी दाखलाधारकांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। गोर बंजारा समाजासंबंधीही हैदराबाद गॅझेट, जिल्हा गॅझेट्स व महसूल रेकॉर्ड व प्रशासकीय पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की हा समाज मूळ आदिवासी स्वरूपाचा आहे। एका समाजासाठी ऐतिहासिक दाखल्यांवर आधारित तातडी निर्णय घेऊन दुसऱ्या समाजाला त्याच निकषाचा लाभ नाकारणे हे घटनात्मक हक्कांचे उल्लंघन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। घटनात्मक आधार: समाजाच्या मागणीसाठी संविधानातील कलम 14, 15, 16, 19, 1, स, 21, 46, 338 अ आदी तरतुदींचा दाखला देण्यात आला। तसेच सर्वोच्च न्यायालयाचे इंदिरा सोनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992 व स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस मिलिंद 2000 हे महत्त्वपूर्ण निर्णय उद्धृत करण्यात आले। ठाम मागण्या: गोर बंजारा समाजाला तातडीने अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून शासन निर्णय घ्यावा। मराठा समाजाला आरक्षण देताना वापरलेला तत्वाधार गोर बंजारा समाजाला लागू करावा। शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयात कलम 32-226 अंतर्गत याचिका दाखल करण्यात येईल। निवेदन करते: हे निवेदन रोहिदास शंकर राठोड, समाजभूषण पुरस्कृत, चेअरमन काठोबा शिक्षण प्रसारक मंडळ अकराळे, तालुका जिल्हा नंदुरबार यांनी सादर केले असून समाजातील कार्यकर्त्यांनी या मागण्यांना पाठिंबा दिला आहे। आज जे आपण निवेदन दिलेलं आहे कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्यांना, हे निवेदन यासाठी दिलेलं आहे की ज्या मराठा लोकांना ओबीसीमध्ये आरक्षण हैदराबाद गॅजेटप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला प्रत्येक राज्यामध्ये एससी आणि एसटीमध्ये सामील केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये एनटी सामील झालेले आहेत, पण हैदराबाद पॅटर्न जर लागू केलं तर हैदराबाद पॅटर्नमध्ये बंजारा समाजाला सुद्धा एसटीमध्ये समाविष्ट करण्यात यावा असं तिथं ग्रॅज्युएट झालेलं आहे। त्याचप्रमाणे आज जे निवेदन दिलेलं आहे ते आम्हाला सुद्धा हैदराबाद पॅटर्नप्रमाणे एसटीमध्ये सामील करण्यात यावा यासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे। जर या निवेदनाचा उपयोग झाला नाही, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी निवेदन दिले जाते, याचा उपयोग झाला नाही तर पुढे जाऊन बंजारा समाज आपले सांप्रदायिक मंत्री संजय राठोड यांचे बैठक होणार आहे मुंबईमध्ये, त्या बैठकीत आम्ही सर्व सामील होऊ आणि महाराष्ट्राचे सर्व बंजारा एकजुटीने एसटीसाठी प्रयत्न करू ही आमची विनंती राहील। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।